ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 8A येथे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर सर्व भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली। या नवरात्री उत्सवादरम्यान जागरण, गोंधळ, होम हवन, उपासना, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तुळजापूर येथील मंदिर गाभाऱ्यात चांदीची असलेली मेघडंबरी ऐरोली येथील तुळजाभवानी माता मंदिरात हुबेहूब साकारली जाणार आहे। याच चांदीच्या मेघडंबरीचे छायाचित्र अनावरण रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम व सहकारी यांनी केले। यावेळी ज्या भक्तगणांनी देणगी स्वरूपात चांदी दिली आहे त्या भक्तांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। पहिल्या दिवशी भजनी मंडळी घणसोली यांचा भजनांचा कार्यक्रम पार पडला, तर दुसऱ्या दिवशी भावगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात मंडळाचे सभासद, स्थानिक नागरिक उपस्थित होते। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। गेल्या वर्षी मल्टी ऑर्गन फेल्युअरने होता हॉस्पिटलमध्ये आणि आम्हाला काहीच कळत नव्हतं नक्की काय होतंय काय नाही। रोज आम्हाला सांगितलं 5% चान्सेस आहे, 10% चान्सेस आहे, काही अंदाज नव्हता तो वाचेल की नाही। पण मी जे तुळजाभवानीच्या श्रद्धेने म्हटलं होतं की त्याला व्यवस्थित बाहेर काढ, माझ्या मनाने जमेल ते मी करेन, नवस बोलले होते। आणि आता तो सध्या आजच्या स्थितीला तो ऑफिसला वगैरे जायला त्याने जॉईन होतो। 3 महिने तो आयसीयू मध्ये होता आणि आता तो एकदम व्यवस्थित चालतो, फिरतोय आणि त्याचं रुटीन लाईफ व्यवस्थित चालू होतं। तर आईच्या कृपेने सगळं क्विक झालं, मी आले। नमस्कार। आपण दरवर्षीप्रमाणे अश्विन नवरात्र साजरी करतो आहोत। सर्व आपले मराठी कुलाचार आणि कार्यक्रम ह्याचा आपण आयोजन करतो, त्याप्रमाणे याही वर्षी करण्यात आलेले आहे। गोंधळ, जागरण, होम हवन, अष्टमीच्या होमाच्या वेळेस महाप्रसाद, हे सर्व दरवर्षीप्रमाणे आता चालू आहे। आपण वरती आपला एअर कंडिशन हॉल चालू केलेला आहे, खालचा हॉल सुशोभित करून ठेवलेला आहे। एक तुळजाभवानीसाठी आपण 35 तोळ्याचा एक सुवर्ण मुकुट बनवलेला आहे, ज्या लोकांच्या 1 ग्रॅम 2 ग्रॅम दानातून, सुवर्ण दानातून मिळालेला आहे, आपण तयार केलेला आहे। आता आपण जे अनावरण केलं ते तुळजापूरला जसं देवीचं मेघडंबरी आहे त्याप्रमाणेच चांदीची मेघडंबरी करण्याचं आपलं नियोजन आहे। त्यासाठी लोकांनी जाहीर करतात जवळजवळ 5-1 किलोची चांदी आपल्याला देवीसाठी अर्पण केलेली आहे। तो साधारणतः 18 ते 20 लाखाचा खर्च आहे, ज्याच्यामध्ये कारागाराची मेहनताना आणि इतर ज्या गोष्टी लागतील चांदी सोडून या सर्वाचा हे करून आपण 18 ते 20 लाखाचा खर्च आहे। चांदी साधारणतः 15 ते 16 किलोची चांदी लागणार आहे। त्याच्यापैकी आपल्याला 5 ते 1 किलोची चांदी आज जमा झाली, लोकांनी दिली। ह्यासाठी मी आधी सगळ्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला आपल्या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो।